आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे एंड सेम क्वेश्चन पेपर पॅटर्न. ओके, एंड सेम क्वेश्चन पेपर पॅटर्न कोणत्या सब्जेक्टचा? कॉम सब्जेक्टचा. आता कॉम सब्जेक्टचा जर पेपर पॅटर्न पाहिला तर क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 और क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 और क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 और क्वेश्चन 8. आता क्वेश्चन 1 और 2 युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 इकडे आपण लिहून ठेवू. युनिट नंबर 3. दिस वन इज 4, 5 and 6. ओके, म्हणजे क्वेश्चन 1 आणि 2 येईल क्वेश्चन नंबर युनिट नंबर 3 वर, 2 आणि 3 and 4 येईल 4 नंबर वर, 5 and 6 येईल क्वेश्चन नंबर 5 वर, आणि 7 आणि 8 येईल 6 नंबर युनिट. इफ आता ऍडिशन पाहिली 5 आणि 13 म्हणजे 18 मार्काला हा क्वेश्चन असेल. 18 ला 18 वार. ओके, हा असेल दुसरा 5 आणि 12 17. हा पण आहे 5 आणि 17. हा 5 आणि 18 आणि हा 18. पुन्हा हा 5 6 12 18 आणि हा 18 17 18 17 17 35. ओके, हा शेवटचा जो आहे 5 12 ना 6 12 हा कॅम्प प्रोफाईल. ओके, 2 18 झाले ना, 5 12 6 12. यस, यापैकी एखादा युनिट हा 17 ला असेल. सॉरी, ओके, हा युनिट 17चा नाही, इथे 5 असेल किंवा इथे 11 असेल. इथे थोडंफार असेल 5 आणि 11चं कॉम्बिनेशन असेल. सॉरी, 5 आणि 12चं कॉम्बिनेशन. इथे 5 आणि 12चं कॉम्बिनेशन म्हणजे 18 17 18 17. ओके, गेअर जो असेल गेअर युनिट 18चा जातो नॉर्मली. आता याच्यात थोडंफार व्हेरिएशन, एक मार्काचा व्हेरिएशन होऊ शकतो. म्हणजे युनिट नंबर 1 हा 18 ला असू शकतो, पण युनिट नंबर 5 आणि 6 त्याच्यामध्ये आयदर हा 17 18 इकडे व्हेरिएशन होऊ शकतो. थोडंफार एक मार्काचं व्हेरिएशन हे चालू शकतं. ओके, तर पाहायला गेलं आपण 17 18 17 18 17 18 चं आपल्याला वेटेज आहे. ओके, तर पहिल्या युनिटवर काय येऊ शकतं? 5 मार्काची थेरी, 13 मार्काचं न्यूमरिकल. ओके, आता न्यूमरिकल युनिट नंबर 1. ओके, मग याच्यावर कुठलं युनिट असेल? आयसीआर वर असेल, आणि इकडे असेल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ओके, म्हणजे फक्त आयसीआर जरी केलं तरी चालेल, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी करायची काही गरज नाही. ओके, तसंच इकडे थेरीमध्ये काय येईल ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. इकडे नंतर युनिट नंबर कुठला आपला हा दुसरा युनिट म्हणजे हा काय सिंथेसिस वर आहे. सिंथेसिस वर इथं काय डिझाईन फ्रुडेनस्टाईन इक्वेशन वरती आहे. डिझाईन फ्रुडेनस्टाईन इक्वेशनचा आहे. फ्रुडेनस्टाईन इक्वेशन वरचे जे प्रॉब्लेम आहे फ्रुडेनस्टाईन इक्वेशन. ओके, इथे पण तेच येईल आणि इथे पण तेच सेम फ्रुडेनस्टाईन इक्वेशन म्हणजे डिझाईन 4 बार मेकॅनिझम. ओके, डिझाईन 4 बार मेकॅनिझम हे तुमचं येईल. ओके, इथे काय येईल? युनिट नंबर 3 हा टॉपिक कुठला? गेअरशी रिलेटेड. गेअरशी रिलेटेड म्हणजे स्पर गेअरचा प्रॉब्लेम येतील. स्पर गेअर. ओके, 101% स्पर गेअर. स्पर गेअर मध्ये काय? लेंथ ऑफ पाथ ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल टर्न थ्रू बाय द पिनियन अँड गेअर. ओके, कॉन्टॅक्ट रेशो काय असतो हे प्रॉब्लेम तुम्हाला येईल. आणि इथे ऑर मध्ये त्याला काय जाईल? गेअर ट्रेनचा प्रॉब्लेम जाईल. गेअर ट्रेनचा एक 12 मार्काचा प्रॉब्लेम येईल किंवा 13 मार्काला. इथं 12 मार्काला येईल. ओके, आणि क्वेश्चन हा 5 किंवा 6चा असेल. ओके, 1-2 मार्काचं एका मार्काचं व्हेरिएशन प्लस मायनस होऊ शकतं थेरी आणि न्यूमरिकल मध्ये पण जनरली जे न्यूमरिकल येणार हे 12-12-12च्या रेंज मध्ये येईलच. ओके, आणि लास्ट युनिट उरलाय. ओके, लास्ट युनिट आहे तुमचा कॅम्प प्रोफाईलवर. कॅम्प प्रोफाईल. ओके, कॅम्प प्रोफाईलवर तुमचं न्यूमरिकल येईल 12 मार्काला. ओके, आणि 6 मार्काची थेरी. ओके, आता न्यूमरिकल बद्दल बोललोय मी की जो काही मेजर वेटेज आहे तो न्यूमरिकलचा 13 13 13 12 इकडे 13 पुन्हा 12. ओके, किंवा 11 मिनिमम कधी काही साईडनं. तर प्रत्येकाला इथे काय येईल? आयसीआरचं न्यूमरिकल आहे. इथे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं न्यूमरिकल आहे. म्हणजे आयसीआर केलं तरी चालेल, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी नाही केलं तरी चालेल, पण आयसीआर परफेक्ट करावं लागेल. ओके, सपोर्टेड बाय थेरी ऑन द आयसीआर. ओके, इथे फ्रुडेनस्टाईन इक्वेशन सिंथेसिस ऑफ अ मेकॅनिझम म्हणजे फ्रुडेनस्टाईन इक्वेशन येईल. फ्रुडेनस्टाईन इक्वेशन येईल 12 मार्काला. त्यालाच ऑर येईल डिझाईन 4 बार मेकॅनिझम किंवा चेबीचे स्पेसिंग इक्वेशन अलॉंग विथ द डिझाईन 4 बार मेकॅनिझम. म्हणजे फ्रुडेनस्टाईन इक्वेशनचा एक प्रॉब्लेम करून टाकायचं आणि हमखास तुम्हाला 12 मार्क घ्यायचे. तसंच इथं लेंथ ऑफ पाथ ऑफ कॉन्टॅक्ट आयदर स्पर गेअरचा प्रॉब्लेम करा किंवा गेअर ट्रेनचा करा. ओके, इथं दोन्ही पैकी एक कुठलंही केलं चालेल, पण तुम्हाला वाटतं तर दोन्ही करून ठेवा शुअर शॉट. पण स्पर गेअरचं केलं तर जास्त बेटर राहील असं मला वाटतं, कारण याच्यात चुकण्याचे चान्सेस कमी होतील. ओके, इथे चुकणार कमी, पण याला थोडंसं त्रास होईल करायला. ओके, कम्पेरेटिव्ह. ओके, आणि आणखी इथे उरला हा आहे कॅम्प प्रोफाईल. इथे कॅम्प प्रोफाईलचं तुम्ही केला, प्लॉट केला. ओके, तर तुमचं चांगलं न्यूज आहे. आणि थेरी क्वेश्चन आपण समोरच्या याच्यात बोलणार आहे की कुठले थेरी क्वेश्चन आपण कव्हर करायचे युनिट वाईज. आता इथे जर मी म्हणेल तर तुमची मला असं वाटतं की पहिला
क्वेश्चन म्हणजे आयसीआरचा आणि कॅम्प प्रोफाईल या 4 पैकी मिनिमम 2 प्रॉब्लेम तरी तुमचे कमीत कमी बरोबर आले पाहिजे. मग ते कुठलेही घ्या, युनिट नंबर 3 वर घ्या, 4 वर घ्या, 5 वर घ्या किंवा 6 वर घ्या. या 3 पैकी 2 तरी मिनिमम 2. ओके, ऍटलिस्ट 2 ज्यावेळेस बरोबर येतील, ओके, त्यावेळेस पेपर 101% निघेल, नाही तर पेपर निघणार नाही. तुम्ही काहीही करून, ओके, ऍटलिस्ट 2 म्हणजे हे 13 आणि हे 12 म्हणजे इथल्या आयसीआरचा जो ग्राफिकल मेथड आहे आणि इथला कॅम्प प्रोफाईल हे जर तुमचं कमीत कमी बरोबर येईल तर पेपर निघण्याचे चान्सेस 40-50 म्हणजे आहे, 100% आहे. आणि अलॉंग विथ दॅट एखादं सिंथेसिस म्हणा, याच्यातला अर्धा किंवा याच्यातलं एखादं न्यूमेरिकल बरोबर येणं अपेक्षित. म्हणजे हे तर मिनिमम पाहिजेच. हे 2 गोष्टी करा, आयसीआर आणि कॅम्प प्रोफाईल, हे मी तुम्हाला शुअर शॉर्ट सांगतो. ओके, आणि त्याच्या सोबत एखादं स्पर्गेरचं प्रॉब्लेम किंवा फ्रुडेनस्टाईन इक्वेशनचं हे जर तुमचं बरोबर आलं ते 100% तुम्ही 40च्या वर जाल. ओके, 40 म्हणजे हे 13, 12, 25 आणि 12 हे झाले 35 मार्क. पेपर तिथंच निघाला तुमचा. ओके, आणि एखादी थेरी येऊनच जाईल बरोबर. तर हा तुम्हाला मिनिमम वे आहे तुमचा पास होण्याचा, ऍटलिस्ट. ओके, एवढं जर तुम्ही केलं तर तुमच्या फायद्याच होईल. आता थेरी वाईज क्वेश्चन बोलतोय. ओके, युनिट नंबर 1, युनिट नंबर 3. ओके, युनिट नंबर 3 काय असणार, डिफरंट टाइप्स ऑफ आयसीआर कोणते असतात 5 मार्काला किंवा 6 मार्काला, किंवा वेलॉसिटी इमेज प्रिन्सिपल काय असतो विथ नीट स्केच एक्सप्लेन कर, कोरोलिसिस कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन काय असतो. ओके, किंवा केनेडीज थेरम, हा प्रश्न फार जास्त वेळा विचारला तर हा. ओके, केनेडीज थेरम. ओके, एक्सप्लेन केनेडी थेरम आणि डिफरंट टाइप्स ऑफ आयसीआर हे तुम्हाला सापडतील म्हणजे सापडतील. आणि हा एक वेलॉसिटी, एवढे 4 प्रश्न म्हणजे एकदम बेस. मी 4च प्रश्न दिले, याच्यापैकी तुम्हाला एक तरी प्रश्न सापडेल म्हणजे सापडेलच. ओके, हा झाला युनिट नंबर 3 वर. ओके, युनिट नंबर 3. 4 वर काय येऊ शकतं, युनिट नंबर 4 कशावर, सिंथेसिस ऑफ अ मेकॅनिझम. मग त्याच्यात काय, टाइप सिंथेसिस, नंबर सिंथेसिस, डायमेन्शनल सिंथेसिस. ओके, टाइप सिंथेसिस, नंबर सिंथेसिस आणि डायमेन्शनल सिंथेसिस ह्या गोष्टी आहेत. टाइप सिंथेसिस, नंबर सिंथेसिसचे टाइप कोणते आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. किंवा 3 पोझिशन सिंथेसिस ऑफ याची इन्व्हर्जनची मेथड कोणती आहे, ग्राफिकल मेथड, किंवा तशीच रिलेटिव्ह वेलॉसिटीची मेथड काय, ह्या थेरी मेथड आहे. पण ह्या नॉर्मली विचारलं जात नाही. ओके, हा एक प्रश्न आणि हा खालचा प्रश्न, हा तुमचा जनरली तुम्हाला 90% वेळेस भेटेल. हा युनिट नंबर 4 वर झाला प्रश्न. हे थेरी प्रॉबेबल थेरी क्वेश्चन करून ठेवा. गिअर वर, एक्सप्लेन द टर्मिनॉलॉजी ऑफ ए स्पर गिअर विथ नीट स्केच, क्लासिफिकेशन ऑफ अ गिअर्स अलॉंग विथ अप्लिकेशन ऑफ ईच टाइप. ओके, ओके, हा डिफाइन द स्पर गिअर किंवा एखादी कुठली टर्मिनॉलॉजी आणि लॉ ऑफ गिअरिंग, हे 4 प्रश्न जरी केले ना तुमचा हमखास कुठे ना कुठे फसून जाईल, कुठलेही काही झालं तरी. एवढे 4 प्रश्न माझ्या हिशोबाने स्पर गिअरचे हमखास यायचे 4 पैकी एक दिसाल म्हणजे दिसेल. अरे डिफाइन द टर्मिनॉलॉजी, आता इथं ह्या एवढ्या 4च टर्मिनॉलॉजी मी म्हटल्या, 4च म्हणतील का नाही, त्या कुठल्या उरलेल्या 12-13 टर्मिनॉलॉजी पैकी विचारल्या जातील. पण जनरली ह्या मॉड्यूल, गिअर रेशो, कॉन्टॅक्ट रेशो, पिच सर्कल डायमीटर, डायमीटरल पिच, ओके, एवढ्या सगळ्या टर्मिनॉलॉजी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर गिअर ट्रेन मधून काय येतं तर डिफरंट टाइप्स ऑफ गिअर ट्रेन हे असतो. जर क्वेश्चन नंबर हा ऑर मध्ये येतो तुम्हाला. आणि एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन द हेलिकल आणि स्पर गिअर, हा झाला युनिट नंबर 5 वरची गोष्ट, स्पर गिअरशी रिलेटेड. आणि लास्ट आहे 6वा. ओके, याच्यात जी थेरी आहे ही मोस्टली थेरी आहे तुमची येते ऑटोमेशनशी रिलेटेड थेरी येईल तुम्हाला. ओके, ऑटोमेशनची थेरी थोडीशी वाचून घ्यायची. मग हे कन्सेप्ट, डिफाइन ऑटोमेशन, व्हॉट इज द यूज ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ ऑटोमेशन इन इंडस्ट्री, explain the concept of artificial intelligence in automation, outline how storage buffers, write methods of different, आणि short notes on automation and AI role in model. ओके, ही थेरी तुमची आहे दिलेली. ओके, पण हे नाही केली तरी चालेल कारण हे थेरोटिकली फार जास्त जातं. याच्यापेक्षा तुम्ही जर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं, कॅम्प प्रोफाईल कसा काढायचा तिथले मार्क जर गेले तर जास्त बेटर होईल. तर हा ओव्हरऑल व्ह्यू झाला तुमचा की कसे प्रॉबेबल थेरी क्वेश्चन आहे आणि टाइप्स म्हणजे पॅटर्न काय आहे तुमचा. ओके, कॉमच्या पेपरचा. ओके, थँक्यू.